हे काढ ना मग, केक काढ ना. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. आणि आज आपण माशांसाठी पोळ्या घेतल्या आहे विहिरीत माशांना, त्याच्यामुळे टाकायला चालू होता. आणि मोटर चालू करायची आहे आणि तळ्यामध्ये पण काही मासे ना तिकडं पण टाकायचे आपल्याला पोळ्या. आणि आता कालच मामाचा मुलगा गेला आहे आणि एक लहान आहे अजून, त्याचं काय अजून शाळा सुरू नाही झाली, त्याची 15 तारखेला सुरू होणार आहे. आज 1 तारीख. आता मी चाललो आहे विहिरीपाशी आणि आजीला नाशिकला जायचं आहे आत्याच्या घरी. मग सुक्यानवरून दुसरी आजी येते, त्या गाडीमध्ये आईला सोडून द्यायचं आहे. आता चाललो आहे. आता दिदीला मी काय बोललो का 2 टाके भरायचे ना आपल्याला, एक ब्लोअरची आणि एक घराची. दिदीला म्हटलं मेन कॉक बंद करून टाकते, तिथून आता अजूनही आवाज देऊच राहिली मला. ए करबन म्हणती, करबन. हा मोटर चालू केली आत्ताशी विहिरीपाशी आलो. कर चालू चालू मोटर. प्रेशर कमी कर बाबा. सो आता 10वा मैलवर आहे, आजीला सोडलंय. आता गाडी पण आली आहे, चाललीच आहे आता. आता आपण निघू. पहिले ब्लॉग अपलोड करू, कारण की ब्लॉग अपलोड नाही होईल. तिची हॉल किती जोर ब्रेक दाबला पाहिजे ना. जाय ना आई. ही इकडे आई, ही बाई इकडे. हे बाई दिसते का बघा, ही बाई. ट्रॉफिक लागलेली आहे आता इकडं. हे चार्जिंग काढ पाहिजे. किती मोठं एस्केलेटर इकडं. अरे चालेल ना दादा, असं काय करतो. वळायचं वाटतं हट्ट्याला. धर बरं आपलं व्हिडिओ तर चलच राहतो. हे एवढी गेली का मला लगेच निघू. इकडे माझ्याकडे धर थोडं. निघाली बेस्ट. आपण ओव्हरटेक करायला एक्सपर्ट आहे बघा. महिंद्राचे पाय आता इकडे ना पर ट्रॉफिक लागले आपल्या 70 नंबरच्या रोडला. म्हणजे आता आपला घरचा रोड आहे. काय गडबड मला हे समजत नाही बाई. आज आपल्या नशिबात ट्रॉफिकच आहे, कारण की आज 10वा मैल ना, तिथे पण ट्रॉफिक होती. अरे ट्रॉफिक आहे. चल ना, एक माघार घेत नाही. अरे काय ते पुढची गाडी आटली. या अशा ट्रॉफिक लागला का आपल्याला अजिबात पटत नाही बरं का. काय माहिती का, एकही जण माघार घेत नाही. आता काय करायचं आपली गाडीकडे. काय बाबा काय चाललं आपल्या गाडीचं. बँकेत आलो आहे, पासबुक केलं. आता हा शिवाजीला पेरलं पावडर चालू पुढची तिकडनं होतो. पुंजी बॅगेतली आपण हे बनवले होते ना स्लरी, ती टिपड्यामध्ये काढले होते 2 टिपड्यांमध्ये. मग ते आता आहे ना दोन्ही वतून दिलं, कारण की ती चालणार नव्हती, नासून गेली ती तिकडेच रस्त्यावरून. मग आता ती एक टिप आहे ठेवली आपली आणि त्यांचीवाली देऊन टाकली नानाची. त्यांचा फुटबॉल पण देऊन टाकला. मग आता इकडं पावडर चालू आहे, आलेली आहे पावडर. बाबा हात पडवतोय, बाबाचा मोबाईल टेक्नो अपडेट करतोय. इकडं मस्त चाललाय सण. खूप दिवसांनी आज हॉटेलमधून भाजी आणली, फक्त शेवभाजी आणली, जास्त नाही काय आणलं. कारण की आम्ही जास्त शेवभाजी, पनीर भाजी, पनीर टिक्का कोणचा आहे तो, एक मराठी व्हेज आहे, एक साऊथ कोणची ती मोठ्या दादानीच ऑर्डर केली होती, फक्त घ्यायला गेलतो. आता चाललो आपल्या मायाच्या रोडला आहे, इकडे गाणी चालू करले. आणि आज आहे माझ्या पप्पाचा बड्डे, म्हणजे पप्पाचा वाढदिवस आहे आज, म्हणून आपण भाजी आणली. आणि आजी पण नाही इकडं,
आजी असते म्हणजे आमची पूर्ण फॅमिली म्हणजे आजी असती तर आमची आजी ना नाशिकला गेली रसपोळीला आत्याच्या घरी ना. मग आता आम्ही पाचच जण आहे, 6 जण आहे. मामाचा मुलगा पण आहे ना. आता चाललो आपण. आणि बिल दादाने दिलं, दादाने ऑनलाईन करलं होतं त्यांच्या ह्याच्यावर, कारण की हॉटेलवाले ओळखीचे जाणरगाव मध्ये राहते. म्हणजे जाणरगाव मध्ये आता सगळ्या पोरांची म्हणजे सगळे जे लहानले आत्ताची पोरं आहे ना, हॉटेल पण तर काय पोलीस पण तरची ओळख आहे. आता माझ्याकडे आर्मी वाल्याचा पण नंबर आहे एका जणाचा. जिवंत आहे अजून पण आहे तेव्हा हालती पाल. ह्या चिमणीचा घरटा आहे ना हा थोडा काळा झालाय, त्याच्यामुळे एक चिमणी खाली पडली. पण ती चिमणी ना हात लावून देत नाही. चिमणी दिसते की बघू, हालती बघा. बर्थडे सेलिब्रेशन लाईट झालेले आहे. आंबे पाय ना मोबाईल मध्ये आंबे बघ खाली गाड्या. सो आता बर्थडे सेलिब्रेशन झालंय आणि पप्पा ते ना नाशिकला गेलते, कारण की साहेब आहे ना त्यांच्या वाढदिवसाला गेले ते. त्यांचा वाढदिवस म्हणजे ॲनिव्हर्सरी पण होती आणि बर्थडे पण होता. मग त्यांचा सेलिब्रेशन झाला. आता पप्पा इकडं आले आणि आज आमच्या 2 नंबर पप्पाचे 2 नंबर चुलते ना, त्यांचा वाढदिवस आहे आज त्यांचा. मग तो पण वाढदिवसाचा पप्पा स्टेटस ठेवला आहे पप्पांनी पण. मग आता जेवण आपलं सगळं झाले, 12:30 वाजले. पप्पा आत्ता झाले आणि मामाचा मुलगा पण आहे ना, मामाचा मुलगा गेला आहे त्याच्या घरी, कारण की आता त्याचं शाळा पण सुरू होणार आहे ना. उद्या पण शाळा त्याची आणि कॉलेज उद्यापासून चालू झालंच आहे. आज गेलेच नव्हते मामाचा मुलगा तो. मग आता घर आपलं एकदम सुनं झालं आणि सुनं झालं, कारण की आता कसं 6-7 दिवसाची एकदम चाव राहायची. आता डायरेक्ट दिवाळीमध्येच, नाही तर पुढल्या वर्षी येतील. आता माहिती आहे, आता पोरं पण मोठले झाली. कसं आता माहिती का, जसं लहान होतो ना, मावशीचा मुलगा जसं आम्ही लहान होतो ना खूप जास्त खेळायचो. पण आता नाही, तसे दिवस नाही राहिले. आता त्याच्यावर लग्न झालं. मग आता आम्हीच राहिलो फक्त, मोठा दादा आणि आम्ही सर्व फक्त एवढेच का, मामाचा मुलगा, मामाचे पोरं आणि आम्ही एवढेच फक्त राहिलो. आता आम्ही चाव करायला, नाही तर एक काही जण चाव करायला नाही. आणि आजचं बघू शकता हे चंदू मामांचं काय चाललंय. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.